आज होतं तन्मयच्या एक्झामचा लास्ट डे. परीक्षा असली की काही कामं होत नाही घरामधली, तर म्हणलं चला आज या राहिले ते सगळं काम करून घ्यावं. नंतर मग दिवाळीच्या फराळाचं ठेवण्यासाठी डबे रिकामे करायचे होते. तर मग जे बाकीचं डब्यांमधलं सामान ठेवायचं कुठं हा खूप मोठा प्रश्न असतो. तर मग एक कप्पा असा साफ करून घेतला होता आणि सगळी भांडी घासून झाली होती. पण अद्वैत काय सगळी भांडी काढतच होता. म्हणजे ठेव काढ हेच त्याला काम, म्हणजे त्याचं खेळणे कमी पण भांडीत जास्त खेळत असतो तो. आणि किचनमध्येच त्याला खूप आवडते. आणि हे सामान सगळं आता मला वेगवेगळं करायचं होतं, पण एवढा पसारा बघून मला जर डोकं चालत नव्हतं. शेवटी एका पोतामध्ये न लागणारं भरून टाकलं मी. आणि मग म्हणलं चला खोबरं किसून घ्यावं. मराठीचा अभ्यास म्हणलं की एवढं हसायला येतं की, कारण की त्यांना मराठी नीट बोलताच येत नाही. आणि मग लास्ट डे होता तर मी घ्यायला गेले होते तन्मयला. तर एवढे गळ्यात गळे घालून फिरत होता मित्रांबरोबर की त्याला वाटलं की आता काय परत भेटणारच नाही 1-2 महिने, असं तर त्यांचं चाललं होतं. आणि शौर्य तर तोंडच लपवून घेतलं. आणि जयराज तर सांगत होता की मला 80 आउट ऑफ 79 पडणार आहे, एवढा कॉन्फिडन्स मुलांना होता. आणि लास्ट डे